नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 28 जानेवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत सर विल्यम मार्क टुली यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच फेस्ड बॅटल ॲरे या युद्धरचनेचं सादरीकरण नुकतंच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेलं आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तसेच न्यायमूर्ती सुजय पॉल यांची एका ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्याबद्दल देखील आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हे संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. तत्पूर्वी एक सूचना. नुकताच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जानेवारी 2026 याच्या चालू घडामोडी या अपलोड केलेल्या आहेत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही गट ब, गट क परीक्षा होणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला ज्या काही जानेवारी महिन्यातील चालू घडामोडी येतील, त्या संपूर्ण चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा आणि सर्व मुलांपर्यंत हा जरूर शेअर करा. आता आपण कालच्या प्रश्नाकडे वळूया. काल आपण व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला होता. महाराष्ट्रातून एकूण किती जणांना पद्म पुरस्कार मिळालेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच पद्म पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत आणि या पद्म पुरस्कारांवर आधारित आपल्याला 100% आगामी काळामध्ये प्रश्न विचारण्यात येणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पुरस्कार या घटकामध्ये पद्म पुरस्काराचं विशेष महत्त्व आहे. मग महाराष्ट्रातून किती जणांना पद्म पुरस्कार मिळाले? त्यातील पद्मविभूषण किती आहेत? पद्मश्री किती आहेत? पद्मभूषण कोणकोणते आहेत? क्रीडापटूंना कोणकोणत्या क्रीडापटूंना पद्मश्री मिळालेला आहे? अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार आपल्याला विचारण्यात येतात. त्यामुळे हे संपूर्ण महत्त्वपूर्ण एकदम चालू घडामोडी आहेत आणि या संपूर्ण चालू घडामोडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. त्यामुळे कालचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो तुम्ही जरूर पहा. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 28 जानेवारी. 28 जानेवारी 1865. आज आहे लाला लजपत राय यांची जयंती. राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते कलकत्ता 1920च्या अधिवेशनाचे. तसेच आयटक जे 1920 साली स्थापन झाले होते, याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. लाला लजपत राय अतिशय चर्चेमध्ये असे नाव होतं. आपल्या इतिहासामध्ये आपण नेहमी यांचं नाव वाचलेलंच असेल. 28 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. पहिले सरन्यायाधीश होते हरिलाल कनिया. तर आगामी रिसेंटचे काही आपले सरन्यायाधीश जे आता होऊन गेलेले आहेत, याबद्दल देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये जोड्या लावायला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. 50वे सरन्यायाधीश होते धनंजय चंद्रचूड. 51वे सरन्यायाधीश होते संजीव खन्ना. 52वे सरन्यायाधीश होते भूषण गवई आणि 53वे म्हणजे सध्याचे जे काही सरन्यायाधीश आहेत, ते आहेत जस्टिस सूर्यकांत. 28 जानेवारी 1899 स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख फील्ड मार्शल के.एम. करियप्पा यांचा आज जन्मदिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. सर विल्यम मार्क टुली हे कोणत्या संस्थेचे भारत ब्युरो प्रमुख होते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 CNN, पर्याय क्रमांक 2 BBC, पर्याय क्रमांक 3 राउटर आणि पर्याय क्रमांक 4 अल जझीरा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 BBC. सर विल्यम मार्क टुली यांचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे. त्यांचं जन्मस्थळ होतं कोलकाता, भारत. त्यांना ब्रिटिश नागरिकत्वच होतं. त्यांना व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ओळख होती. बीबीसीचे भारतचे ब्युरो ते प्रमुख होते. 1972 ते 1994 या कालावधीसाठी ते बीबीसीचे प्रमुख होते. 2005 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2002 मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारमार्फत नाईटहूड हा पुरस्कार देखील मिळाला. 1985 मध्ये ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा देखील पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत. त्यातील पहिले पुस्तक आहे नो फुल स्टॉप्स इन इंडिया. सेकंड पुस्तक आहे इंडिया इन स्लो मोशन आणि तिसरे पुस्तक आहे द हार्ट ऑफ इंडिया. त्यांनी कव्हर केलेल्या काही महत्त्वाच्या घटना आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीचे देखील प्रश्न आगामी काळामध्ये विचारण्यात येऊ शकतो, की सर विल्यम मार्क टुली यांनी कोणकोणत्या न्यूज, कोणकोणत्या घटना ह्या कव्हर केलेल्या होत्या. तर 1975 ची जी आणीबाणी होती, ते देखील त्यांनी कव्हर केलेलं होतं. 1984 चे ऑपरेशन ब्लू स्टार, 1984 चे इंदिरा गांधी हत्या, तसेच 1991 चे राजीव गांधी हत्या, 1991 चे आर्थिक उदारीकरण, 1992 चे बाबरी मशीद विध्वंस आणि 1993 चा मुंबई बॉम्बस्फोट. या सर्व महत्त्वपूर्ण घटना त्यांनी BBC चॅनलवर असताना ह्या कव्हर केलेल्या होत्या. पुढचा प्रश्न. फेस्ड बॅटल ॲरे ही युद्धरचना कोणत्या कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आली? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आर्मी डे परेड, पर्याय क्रमांक 2 विजय दिन, पर्याय क्रमांक 3 प्रजासत्ताक दिन परेड आणि पर्याय क्रमांक 4 कारगिल विजय दिवस.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रजासत्ताक दिन परेड. फेज्ड बॅटल ॲरे. आता ही भारतीय सशस्त्र दलांनी प्रथमच फेज्ड बॅटल ॲरे नावाची नवीन युद्ध रचना ही सादर केलेली आहे. 26 जानेवारी 2026 या दिवशी 77वा प्रजासत्ताक दिन परेडमध्ये त्यांनी ही फेज्ड बॅटल ॲरे सादर केली. याचे 3 टप्पे होते. पहिला होता इंटेलिजन्स फेज, ज्यामध्ये ड्रोन, मोबाईल युनिट्स आणि सॅटेलाइट इंटेलिजन्स होते. दुसरा होता अटॅक फेज, ज्यामध्ये T-90 भीष्म टँक, अर्जुन टँक आणि इन्फंट्री हे समाविष्ट होते. तर तिसरा होता फायर सपोर्ट फेज, ज्यामध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईल, आकाश मिसाईल आणि आर्टिलरी ह्या समाविष्ट होता. या फेज बॅटल ॲरेचा उद्देश काय? तर सेनेचे समन्वय, युद्ध नियोजन आणि आधुनिक युद्धतंत्र जनतेसमोर मांडणे. पुढचा प्रश्न, कोलकाता उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती संजीव खन्ना, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती सुजॉय पॉल आणि पर्याय क्रमांक 4 न्यायमूर्ती यू ललित. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यायमूर्ती सुजॉय पॉल. न्यायमूर्ती सुजय पॉल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. यापूर्वी ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर नियुक्ती ही जाहीर करण्यात आली. भारतीय न्यायव्यवस्थेवरील अनुभवी व वरिष्ठ न्यायमूर्ती म्हणून त्यांची ओळख आहे. विविध उच्च न्यायालयामध्ये दीर्घकालीन न्यायिक त्यांना अनुभव आहे. स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोलकाता उच्च न्यायालय नवीन मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुजॉय पॉल. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या निरस्त्रण सल्लागार मंडळाचे म्हणजेच ABDMचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय कोण? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जयशंकर, पर्याय क्रमांक 2 DB व्यंकटेश वर्मा, पर्याय क्रमांक 3 हर्षवर्धन शृंगला आणि पर्याय क्रमांक 4 निरुपमा राव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 DB व्यंकटेश वर्मा. शस्त्र निरस्त्रण सल्लागार मंडळाचे नवीन अध्यक्षपदी आता वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी DB व्यंकटेश वर्मा यांची निवड झालेली आहे. त्यांना 2026-27 या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हे पद भूषवणारे ते पहिलेच भारतीय आहेत असे जानेवारी 2026 मध्ये जाहीर झालेले आहे. ही नियुक्ती भारतासाठी महत्त्वाची असून शस्त्र निर्मूलन आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या विषयांवरील भारताच्या भूमिकेला हे महत्त्व देते. ऐतिहासिक महत्त्व म्हणजे 1978 मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाचे अध्यक्षपद भूषवणारे ते पहिले भारतीय असणार आहेत. लक्षात घ्या. शस्त्र निरस्त्रण सल्लागार मंडळाचे नवीन अध्यक्षपदी वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी DB व्यंकटेश वर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. आता याची पार्श्वभूमी म्हणजे वर्मा हे भारतीय परराष्ट्र सेवेतील म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस यामधील अनुभवी मुत्सद्दी असून त्यांना शस्त्र निर्मूलन आणि रशियाशी संबंधित मुद्द्यामध्ये विशेष प्रावीण्य आहे. या मंडळाचं कार्य काय? तर हे मंडळ शस्त्र मर्यादा म्हणजेच आर्म्स लिमिटेशन आणि शस्त्र निर्मूलन म्हणजे डिसआर्मामेंट यासारख्या विषयांवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव यांना सल्ला देते. पुढचा प्रश्न, IBA बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्ड्समध्ये बेस्ट फिनटेक अँड DPI अडॉप्शन पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 SBI, पर्याय क्रमांक 2 HDFC, पर्याय क्रमांक 3 ICICI आणि पर्याय क्रमांक 4 कर्नाटक बँक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक बँक. कर्नाटक बँकेला नुकताच IBA बँकिंग टेक्नॉलॉजी पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. कर्नाटक बँकेने इंडियन बँक्स असोसिएशन म्हणजे IBAच्या बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्ड्समध्ये हा पुरस्कार पटकावलेला आहे. बेस्ट फिनटेक आणि DPI म्हणजेच डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अडॉप्शन या श्रेणीमध्ये त्यांना विजेतेपद पटकावलेलं आहे. बँकिंग क्षेत्रातील फिनटेक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणजे DPI स्वीकारण्यात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली होती. ग्राहक सेवा, डिजिटल व्यवहार आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी हे महत्त्वाचा पुरस्कार आहे. स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे IBA बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्ड्स बेस्ट फिनटेक अँड DPI अडॉप्शन हा पुरस्कार हा कर्नाटक बँकेला मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक सर विल्यम मार्क टुली यांनी लिहिलेले नाही? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नो फुल स्टॉप्स इन इंडिया, पर्याय क्रमांक 2 इंडिया इन स्लो मोशन, पर्याय क्रमांक 3 द हार्ट ऑफ इंडिया आणि पर्याय क्रमांक 4 डिस्कव्हरी ऑफ इंडिया. तर तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला लाईक देण्यात येईल. तर तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.